कोल्हापूरच्या विशाळगड दंगली प्रकरणी खासदार शाहू महाराज यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। दीड वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढायची वेळ काय करायचं कोळीकर सर? दीड वर्षात दुसऱ्यांदा सद्भावना रॅली काढण्याचा हा प्रसंग इथं कोल्हापुरात आला आहे। हा याला नको होता पण तो आला आहे आणि याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं आहे की इथलं वातावरण जे समतेचं वातावरण आहे, सगळ्यांना एकत्र ठेवण्याचं वातावरण आहे, हे मुद्दामून बिघडवायचा प्रयत्न निश्चित चालू आहे। खरं तर विशाळगडावर इंडिया आघाडीने त्या ठिकाणी मदत केली, मात्र इंडिया आघाडीने केलेली मदत ही ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीचाही आरोप त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीने इंडिया आघाडीने जी मदत केली त्या ठिकाणी ढोंगीपणाची मदत होती अशा पद्धतीने? ढोंगीपणाचा का प्रश्न येतच नाही। मदत म्हणजे मदतच आहे, कमी आहे किंवा जास्त आहे, पण मनापासून जेव्हा वाटते आपल्याला मदत करावी तेव्हा आपण जाऊन मदत करतोय। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पदवीची वारंवार मागणी करण्यात येते, ही दंगल थांबवता आली असती, मात्र कुठेतरी याला खतपाणी घातले जाते असं वाटतं। दंगल निश्चित थांबवता आली असती, त्यात काही प्रश्नच नाही आहे आणि त्यांनी थांबवली नाही म्हणून हे घडलं। राजकारणात दोन भूमिका वेगवेगळ्या व्यक्तींची राहू शकते आहे आणि माझी भूमिका आहे ती मी स्पष्ट केली आहे। महाराज, गजापूरला तुम्ही ज्या वेळेला महिलांच्या व्यथा ऐकून घेत होता, त्यांच्या कानातलं काढून घेतलं असं सांगत असताना तुम्ही बंटी पाटलांना दोन्ही कानाला हात लावून सांगत होता की बंटी यांच्या कानातलं पण काढून घेतले, मात्र विरोधकांच्याकडून तुम्ही त्या मुस्लिम समाजाची माफी मागायला लागला असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, काय सांगाल? तो चुकीचा आहे। त्यावेळेस काय होतं, मी तो व्हिडिओ परत एकदा बघितला, तिथं काय चालू होतं, सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं जोरजोरात बोलणं चालू होतं, ऐकू येत नव्हतं काही। तेव्हा मी बरोबर ऐकण्याच्या दृष्टीकोनातून जरासं असं केलं, हात वर केले। तुम्ही कानाला हात लावून माफी मागताय असा त्यांनी अर्थ घेतला। आपण त्यांची माफी मागण्यासाठी गेलो होतो, आपण त्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो। खरं तर उद्या MIMचे इम्तियाज जलील कोल्हापुरात येत आहेत, खरं तर या निमित्तानं मी असं ऐकतोय की त्यांनी इथं येणार नाही म्हणून असं कळवलं आहे।